नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या विशेष भागात आपलं स्वागत. आपण कोकणातल्या अशा माणसांबद्दल, अशा कर्तृत्वाबद्दल आणि विशेषत्वानं सुवर्ण कोकणबद्दलच बोलणार आहोत. खरं तर हा कार्यक्रम ज्यावेळी सुरुवात झाला, अगदी मागच्या महिन्यापर्यंत मी नेहमीच आवाहन करायचो, स्क्रीनवर दिसतात त्या नंबरला आपण आवाहन करा, संपर्क करा, तुमच्या भावना जणा. आता सध्या मी तेही बोलत नाही. याचं कारण म्हणजे प्रत्येकाला स्क्रीनवरचा हा नंबर, घाटकोपरची सुवर्ण कोकणचं ऑफिस किंवा सतीश परब या माणसाबद्दल एक आत्मीयता निर्माण झाली आहे की हा माणूस कोणी देवदूत नाहीये, हा माणूस शिल्पकार आहे की जो आपल्याला घडवतोय, आपल्यातलं असलेलं पोटेन्शियल आपल्यालाच नाही तर जगाला दाखवतोय. स्वतःची ओळख स्वतःनं नव्यानं निर्माण करून देण्याचं साधन म्हणजे सुवर्ण कोकण झालंय. आणि अशाच विचारांशी आपण दररोज सकाळी 6:30 वाजता गप्पा मारत असतो. सतीश परब आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं जाणून घेऊया नव्या उद्योजकीय विश्वाचा वेध. परब सर, स्वागत आपलं सुवर्ण कोकणच्या या कार्यक्रमात. मला सांगा की सुवर्ण कोकणच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळ्या उद्योजकीय विश्वाचा आपण प्रवास करत असतो, अनेक माणसांशी बोलतो, चाकरमान्यांशी जसं बोलतो तसं मुंबईकर लोकांशी बोलतो. बहुतांशी वेळा मुंबईकरांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत की आम्हाला काहीतरी करायचं आहे, शॉर्ट पिरियडसाठी करायचं आहे, आम्ही सारखं जाऊ शकत नाही. अर्थात मुंबईच्या नोकरदार तो वर्ग आहे, त्याला पुन्हा आपल्याला जर गावाकडे न्यायचं असेल तर हे शॉर्ट पद्धतीचं त्याच्यासाठी दिलेला उद्योग त्याला आधारभूत ठरेल का, आणि तो त्याला केवळ उद्योगासाठी उद्योग न राहता श्रीमंतीकडे नेणारा ठरेल का? नक्कीच ऋषी. काय झालंय की आयुर्वेद जो कार्यक्रम आपण घेतला होता ना, त्यासाठी अशीच म्हणजे जास्ती जी लोक होती ना ती अशीच होती की आम्हाला 1 तास किंवा थोड्याशा अवधीमध्ये काय करता येईल काय. आणि आपले सुरुवातीला काही एपिसोडमध्ये आपण दाखवलेले की औषधी वनस्पतींना जास्त पाणी नको आहे, जास्त लागवड नको आहे. आणि ज्यावेळेस ही सर्व मंडळ आली, म्हणजे तुम्हाला सांगतो की कॅपॅसिटीपेक्षाही डबल, मला दुप्पट गर्दी होती आणि अक्षरशः ओसंडून वाहत होतं ते सभागृह. आणि 5चा कार्यक्रम जवळजवळ 4:30ला चालू करावा लागला. आणि ज्या गोष्टी लोक घेऊन गेले ना ऋषी, लोकांच्या मी प्रतिक्रिया बघा, मी कधीतरी ते अभिप्राय दाखवायला आणेन. लोकांना खूप काही त्याच्यातून भेटून गेलं. आणि हे शक्य आहे. तुम्ही आता उद्याची आमची अश्वमेध बघा किंवा 15-16 ऑगस्टमध्ये बघा, मी अशा काही लोकांना आणतो की जी नावाला महिना, म्हणजे वर्षातून एक 15-20 दिवस सुद्धा ते कष्ट करत नाहीत, जास्तीत जास्त महिनाभर किंवा दिवसातून ते मोजून 1-1.5 तास काम करतात, पण लाखो रुपयाचं अर्थार्जन करतात. असं कोणी सांगितलंय की तुम्ही राबा आणि तुमच्याकडे मग जास्त पैसे येतील? नक्कीच हा जो विचार असतो, खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं असंख्य उद्योजक असे येतात. मला श्रीकांत सरमळकर, खरं तर ज्यांची ओळख ही राजकीय दृष्ट्या एक फार मोठे आमदार म्हणून आहेत, पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्यातला उद्योजक दिसला, त्यांच्यातला शेतकरी दिसला, व्यावसायिक दिसला, आणि त्याच्यातनं या मातीशी असणारं ऋण दिसलं. म्हणजे त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की असा एकमेव उद्योग आहे की 2.5 रुपयाची गुंतवणूक करा आणि त्या 2.5 रुपयाच्या गुंतवणुकीतनं मिळणारं उत्पन्न हे 350 रुपये असेल, प्रसंगी 450 जाईल. एका अंड्यातनं कोंबडीची विक्री, हे त्यांनी तत्व मांडलं होतं. असेच असंख्य उद्योजक येतात, ते श्रीमंती वाटतायत, तुम्हाला श्रीमंती बनण्याचा राजमार्ग देत आहेत. सुवर्ण कोकण अशा उद्योजकांना घेऊन नेमक्या कोणत्या कोणत्या योजना आखते भविष्यात? मी त्या योजनांवरती येतो, पण त्याच्या अगोदर मी अजून एक गोष्ट सांगतो. 15-16 ऑगस्टला जी कार्यशाळा आमची सिंधुदुर्ग आहेत, त्यातल्या अश्वमेध मधल्या काही निवडक शिलेदारांना घेऊन मी सरमळकरांच्या फार्म हाऊसला व्हिजिट देतोय. कारण नुसती 2 महिन्यामध्ये 5 रुपयाचे 300 रुपये होणारे कोंबड्या नाहीत, तर 6 महिन्यात 5 रुपयाचे 25,000 होताना मला दाखवायचे आहेत. त्याच्या सुरती कोंबड्या असतात ज्या झुंजण्यासाठी वापरल्या जातात किंवा खूप चांगल्या पद्धतीत त्याचं एक डिमांड असतं मार्केटमध्ये. त्याही कशा पद्धतीत ते हे करतात. कारण आमच्याकडे काय कुक्कुटपालन म्हटलं बॉयलर कोंबड्या, मग त्यांना मग अजून एक मोठी धारणा आमच्याकडे असतात की नाही कोंबड्यांना नाही, रोग आला तर गेला मग लॉस, शेळी पालन हे झालं काय लॉस. प्रत्येक गोष्टीवर आमच्याकडे उत्तर ठरलेलं आहे, कारण आम्हाला ते करायचं नाहीये, आम्ही जवळून जाऊन ते बघितलेलं नाही. आणि हा कार्यक्रमाचा मुख्य भाग हाच आहे की हे जवळून जाऊन सगळं तुम्हाला बघायचं आहे, स्वतःच्या डोळ्यांनी ते परीक्षण करायचं आहे की नक्की हा मनुष्य लाखो करोडो रुपये शेतीमधनं कसं काय घेतो. एक 8वी पास मुलगा आणतोय मी रावेरमधनं, 16 लाख रुपये तो नुसत्या शेवगाच्या शिंगावर घेतोय. मुंबईमध्ये आम्ही 10-20 हजारासाठी कुठेतरी एटीएमच्या बाहेर किंवा कुठेतरी सिक्युरिटी गार्डची कामं करणार किंवा कुठे क्लार्क, आणि एकदम इमानित बरा ऋषी, एकदम वेट बिगार बोलतो ना त्या पद्धतीतलं आम्ही काम करतो. प्रामाणिकपणे ती राबायचा, कोंबड्यांसारखं टिप जे टाकलं ते आपलं टिपायचं. किती देतोय आपल्याला वाढवून मालक? जास्तीत जास्त तुम्ही एक्सलन्स रिमार्क घेतलात ना तर 10% पुढे तुम्हाला पगार वाढ भेटत नाही. अप्रायझर असतं तर 8%. 8%. आणि तोच एखादा दुकानदार
काही विकतो एखादं 10 रुपयाची वस्तू, तोच त्याच्यावर 10% घेतो. म्हणजे तुम्ही राबता वर्षभरने 10% घेता आणि या तासाभरात 10% घेता. एवढ्याच. आणि इन्फ्लेशन किती माहिती आहे तुम्हाला? गव्हर्नमेंटच्या आकड्यांवर जाऊ नका. 6%, 8%, 10%. इन्फ्लेशन जे आपलं चालतं ना, ते 22 ते 25% आधार ह्याच्यावर असतं, प्रमाणात असतं. आणि मग तुमची ओढाताण चालू होते. मग आमची लग्न होती, मग आम्ही कर्ज काढतो, परत घर घेतो बायको सांगते म्हणून, मग पीएफचा पैसा, मग ग्रॅज्युएटी, आणि रिटायर झाल्यावर मग गावी. मग गावी काय आहे? गावी काय नाहीये. गावाकडे तुम्ही बघितलेलंच नव्हतं. मग त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही नाही काय करावं लागेल. का ना लावत आहे तुम्ही? कधीतरी वर्षातून तुम्हाला 15-20 सिकली भेटतात ना, जाऊन लावा ना. रक्तचंदनाची झाडं लावा, बांबू लावा. मी हाच प्रश्न घेऊन येतो. खरं तर गावात पैसा मिळणार नाहीये, मिळत नाहीये म्हणून गावातले असंख्य तरुण आज महानगरात येत आहेत. केवळ हा कोकणाचाच मुद्दा नाही, सगळीकडेच संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र. आज पुणे, मुंबई, कोल्हापूर सारख्या महानगरांचा विचार करायचा, एक 10-1 हजाराची नोकरी मिळवायची आणि पुन्हा एकदा झाल्यानंतर गावाकडे जायचं. आज त्यांच्याच गावात राहून असलेलं उत्पन्न जे महानगरात मिळतं, जे नोकरीनं मिळतं, ते आपण दुप्पट करून देऊ शकतो. नक्की देऊ शकतो ऋषी. तुमची ती ना मला काव्यपंक्ती आठवत होत्या. सोने घेऊन बसलो चिंध्या विकायला वगैरे. खूप लोकांनी मला तो मेसेज पाठवला होता. आपण दुप्पट नाही, तिप्पटीने सुद्धा मिळवू शकतो. तुमच्याकडे तो विचार असला पाहिजे, तो विश्वास असला पाहिजे की मी हे करू शकतो. अश्वमध्ये त्याचंच प्रतीक असणार आहे ऋषी. इथे काही जास्त तुम्ही मोठ्या अपेक्षा घेऊन येऊच नका की मला काहीतरी शेवगाच्या याच्यात किंवा कृषी याच्यामध्ये किंवा मत्स्य याच्यात एक्सपर्ट वगैरे बनणार आहे. इथे तुम्हाला विचार दिले जातील, तुमच्यातला आत्मविश्वास जागा केला जाईल. हे जेवढे मोठमोठे तुम्ही उद्योजक बघाल ना ऋषी, हे एक्सपर्ट नाही आहेत सगळे. ह्यांचं डोकं एक्सपर्ट आहे आणि एक्सपर्ट यंत्रणा स्वतःकडे कामाला लावलेली आहे. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल ना, तर तुम्हाला ही सगळी एक्सपर्ट माणसं हायर करावी लागतील. आणि हे हायर करायचं कसं हे तुम्हाला अश्वमेधमध्ये शिकवलं जाईल. ज्या दिवशी हे कसब तुमच्यामध्ये भिनेल ना, त्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रदेशात जा, तुम्ही सोलापूरला जा, तुम्ही राजस्थानला जा, तुम्ही कुठेही जा, तुम्ही जो हातात घ्याल तो उद्योग तुम्ही यशस्वी करून दाखवाल. सुवर्ण कोकणचे कार्यक्रम दादरला झाले, महाराष्ट्रात होत आहेत. आपलाही कार्यक्रम हा महाराष्ट्रात सर्वदूर पाहिला जातोय. कोकणी त्यातली 3 अक्षरं जर आपण थोडं काही काळासाठी मी बाजूला ठेवतोय. मी अशासाठी म्हणतोय, कोकण ही 3 अक्षरं असतानाही अख्ख्या महाराष्ट्राचा कार्यक्रम पाहिला जातोय. म्हणून आम्हाला प्रश्न विचारायचा आहे, उद्योजक बनणं, श्रीमंत बनणं, भूमिपुत्रांना न्याय मिळणं, भूमिपुत्रांनी श्रीमंतीच्या कल्पना करणं, त्या कल्पना वास्तवात आणणं आणि श्रीमंती जगाला वाटणं, या सगळ्या गोष्टी सुवर्ण कोकणला फक्त कोकणापुरत्याच राबवायच्या आहेत का? एका शब्दात उत्तर द्या, नक्की नाही. कारण तुम्ही एका क्षेत्राला, एका प्रांताला मर्यादित करू शकत नाही. हे वैद्यकीय जे विचार आहेत हे एका भूमीपुरता कोणत्या मर्यादित नसतात. ते जगभर दूरभर जेवढी लोक बघतात हा कार्यक्रम, ह्या सर्वांसाठी तो लागू होतो. आणि ह्याच कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरातून, एवढंच नाही तर पूर्ण देशभरातून लोक आपल्या कार्यक्रमाशी जोडले जातात. कारण इथे नुसतं एखाद्या भूमीला समोर ठेवून, ठीक आहे, आम्ही ज्या मातीत आम्ही जन्मलो, ज्या मातीत आम्ही वाढलो, त्याच्याबद्दल अभिमान असणं, याच्याबद्दल दुसरं कोणच दुमत असू शकत नाही. परंतु त्या मातीने जर इतर प्रदेशामध्ये जर उद्योजक निर्माण केले तर वावगं काय? नक्कीच याच गोष्टी आहेत. ह्या विशेषत्वानं मी बोललो अशासाठी की असंख्य कॉल्स येतात, असंख्य फोन्स येतात किंवा लोकांची प्रतिक्रिया असते, तुम्ही कोकणासाठी करता, आमच्यासाठी काय? सुवर्ण कोकण ही फक्त कोकणासाठी काम करणारी जरी संस्था असते तरी उर्वरित महाराष्ट्रातनंही तुमच्या विचारांचं, तुमच्या उद्योजकीय प्रेरणेचं स्वागत आहे. इथला बेसिक कन्सेप्ट सांगतो, या कार्यक्रमाचा बेसिक कन्सेप्ट जो सुवर्ण कोकणला अभिप्रेत आहे तो त्या चंदनेच्या सहाणेसारखा आहे. सहाण म्हणजे आमच्यासाठी महाराष्ट्र आहे, चंदन म्हणजे इथला उद्योजकीय विचार आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलणारा म्हणजे किंवा जे मार्गदर्शक असतात ते फक्त चंदन उगाळणारे आहोत. उघडतोय सगळ्यांसाठी, हाताला लागलेला तो गंध फक्त आमच्या जवळ आहे, त्यातला तो सगळा गंध आहे तो आम्हाला या मातीला लावायचा आहे आणि अवघा असं म्हणतं हा तेवढा चंदनमय आणि पुलकित करायचा आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्या सोबत. परब, अश्वमेध ही अशी संकल्पना आहे की त्यातून तुम्ही प्रत्येक माणसाला सगळं काही देताय. खरं तर सगळ्यांना सगळं काही देता येणं हे शक्य नसतं, असा एक विचार असतो. त्या विचाराला छेद देताय. असं ऐकणारी माणसं आहेत का तुमच्या जवळ आणि देणारी माणसं आहेत का? आहेत ना.
सगळ्यात महत्वाची माणसं जर म्हणाल तर माझे शिलेदार सुवर्ण कोकणचे. अक्षरशः कोणतीही अपेक्षा न ठेवता कोणतंही म्हणजे खिशातले पैसे टाकायला सुद्धा हे लोक तयार आहेत, पण त्या मातीसाठी आपल्या लोकांना म्हणजे एकमेकाला मदत करण्याचा जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जो असतो ना, तो जबरदस्त आहे ऋषी. तो मला खूप काही ताकद देऊन जातो. आज सुवर्ण कोकण ज्या काही स्थानावर आहे ना, त्याचं सर्व जे आपण क्रेडिट देऊ ना, हे फक्त आणि फक्त सुवर्ण कोकणच्या त्या शिलेदारांना आहे. कारण ज्या एका निष्ठेने ते काम करतात. मग तुम्ही सगळ्यांची नाव मी मागे घेतलेली, प्रत्येक जण एकापेक्षा एक सरस, आणि प्रत्येक जण आपापली जबाबदारी स्वतःहून वाटून घेतो आणि ती पूर्णही करतो. नंतर सांगतात सर आम्ही हे केलंय म्हणून. जगाला हेवा वाटेल अशी माणसं सुवर्ण कोकण एक निर्माण केलेली आहेत. उद्योजकांचं त्यांच्या श्रीमंतीबद्दल ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी एक गोष्ट असते, ती म्हणजे असं म्हटलं जातं की कुठल्याही माणसाला स्वतःची श्रीमंती दाखवायची नसते, त्या श्रीमंतीत हिस्सेदार करायचं नसतं. पण इथे अपवादात्मक परिस्थितीत असे काही तुमच्याजवळ हिरे आहेत, अशी काही माणसं आहेत, किंबहुना आलेला प्रत्येक असा स्वतःबरोबर एक स्वतःचा परिस घेऊन येतोय की जो सगळ्यांना हिरा बनवून टाकतो, त्याचा श्रीमंत बनवून टाकतो. या शिलेदारांबद्दल, तुमच्या सगळ्या टीमबद्दल आणि त्यांच्या आत्मविश्वासाबद्दल तुमच्या काय भावना आहेत? शिलेदारांचं एक खास वैशिष्ट्य आहे तुम्ही जे सांगितलं. आजपर्यंत लोकांना सांगायला घाबरतात. का घाबरतात देव जाणो, कारण तुम्ही सांगितल्यावर लोक घेतील, मागतील, कोणती भीती आजपर्यंत न समजलं कुठे. पण आमच्याकडचा प्रत्येक शिलेदार हा जो जे काही कमवतो तो समोर शेअर करतो. आणि मास्टरमाइंड ही त्याच असेल की प्रत्येक आठवड्याला मी काय प्रोग्रेस केला, प्रत्येक महिन्याला मी काय इन्कम अर्न केलं. 10 पैकी 6 जण सांगतात, मी कोण सांगते मी 50,000 महिन्याला कमवलं, कोण सांगतं ₹1,00,000 कमवला, तर उरलेले 4 जणांना प्रयत्न करत असतात की पुढच्या वेळी जेव्हा मी शेअरिंग लाईन लाईटिंग लॅब लाईन तेव्हा मीही महिनाभरात ₹1,00,000 कमवून स्टेजवर उभा असेल. ही जी हेल्दी कॉम्पिटिशन जी निर्माण करायची ना, ती शिलेदारातून मला निर्माण करायची. आणि ज्या दिवशी हेल्दी कॉम्पिटिशन, कारण इथे मत्सर, इथे द्वेष, ह्या गोष्टींना थाराच नाही. इथे प्रत्येक जण दुसऱ्याला मोठं करण्यामध्ये आपला वेळ, आपला पैसा खर्ची घालतोय. आणि ही संस्कृती पूर्णतः आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात न्यायची. आपल्याकडे आलेल्या असंख्य उद्योजकांच्या छोट्या छोट्या गोष्टी आज कोकणात त्याचा परिपाठ म्हणून बोलल्या जात आहेत, ऐकल्या जात आहेत आणि सांगितल्या जात आहेत. आज 15-16 ऑगस्टला जी मोठी कार्यशाळा होते, या कार्यशाळेचा जर आपण विचार केला तर ती केवढी मोठी क्रांती असणार आहे, किंबहुना केवढा मोठा अध्याय असणार आहे कोकणसाठी, उद्योजकीय विश्वाकडे नेणारा. खूप मोठं पर्व असेल हे. मी म्हणेन आर्थिक स्वातंत्र्याची नांदी असेल. तुम्ही बघा केरला म्हणा किंवा इतर दृष्टीने बघा, खरोखर वाटतं कोकण आपलं स्वतंत्र आहे. आम्हाला स्वतंत्र भेटलंय, पण त्या गुलामगिरीच्या बेड्या आम्हाला तशाच अजून बांधलेल्या आहेत. आजही आमची ओळख मला वाटतं ह्या कार्यक्रमाने थोडीशी बदलली आहे. उद्योजक म्हणजे कोकण झालंय. अन्यथा आमच्या कोकणाची ओळख हा चाकरमान्यांचा, दुर्दैवाने खेदाने म्हणतोय मी, आणि मनी ऑर्डरवर जगणाऱ्यांचा अशी लाजीरवाणी ओळख होती. आणि त्या माझ्या कोकणाला, त्या माझ्या कोकणवाशांना खऱ्या अर्थाने स्वतंत्र करायचं म्हणून जाणून बुजून आम्ही हा 15 ऑगस्टचा मुहूर्त साधलाय. तुम्ही विचार करा केवढी मोठं हे बोलता ना आर्थिक स्वातंत्र्याची लढाई असेल, आणि ही प्रत्येक कोकणवाशाला लढावीच लागेल. ऋषी नक्कीच प्रत्येक कोकणवासियाला लढावीच लागेल. एक फक्त उदाहरण देतो आणि ब्रेक घेतो. 2 दिवसापूर्वी ज्यावेळी मी कोकणात गेलो होतो त्यावेळी एक वयस्कर गृहस्थ मला भेटले. तर म्हटलं काय काका एवढे तुमच्या चेहऱ्यावर ताण कशाला, तुमचा मुलगा तर मुंबईला जॉबला आहे. तो बोललो तो जॉबला आहे, नोकरी करतोय, पण तो किती पैसे पाठवणार याच्या मर्यादा आहेत मला समजल्या आहेत. मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे आणि त्याच्या मनी ऑर्डरवर मला नाही जगवायचं आहे. मला माझ्या मुलाची जी खंत आहे ती मला गावातनं पूर्ण करून दाखवायची आहे, आणि म्हणून मी सुवर्ण कोकणचा एक सदस्य होणार आहे, भाग होणार आहे. अशीच काही प्रेरणादायी वाक्य असतात जी तुम्हाला तुमच्याकडे बघण्याचं, जगण्याचं एक बळ देऊन जातात. याच सुंदर विचारासह एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचं. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत आणि जाणून घेतोय सुवर्ण कोकणच्या नव्या अध्यायाबद्दल. आपण अश्वमेधबद्दल बोललो, आपण इथल्या संपूर्ण 15-16च्या कार्यशाळेबद्दल बोललो, शिलेदाराबद्दल बोललो. खरं तर हे विषय असे असतात की दरवेळेला नव्यानं खूप काही शिकण्यासारखे असतात.
कोकणच्या एकूणच परिस्थितीचा विचार केला तर इथल्या उद्योजकीय मंडळींना किंवा नव्या विचाराच्या मंडळींना काय करावं हे जसं समजत नाहीये तसं ते कसं करावं, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आपण केलेल्या उत्पादनासाठी बाजारपेठ त्याला कुठून येणार आहे, कारण त्याच्या कल्पनेतली बाजारपेठ ही त्याची गावची बाजारपेठ आहे, जास्तीत जास्त तालुका बाजारपेठ, त्या व्यतिरिक्त तो पाहत नाहीये. त्याला मोठी बाजारपेठ दाखवावी लागेल, ती कशी दाखवणार आहात आपण? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कोणती गोष्ट आपल्याला दाखवावी लागते हे आपलं दुर्दैव आहे. आणि तुम्ही जर बघितलात ना तर हे पूर्वापर घडत चाललंय. म्हणजे दूध आहे ना किंवा न्यूजपेपर हे चांगल्या गोष्टी आम्हाला घरात पोचवाव्या लागत आहेत. आणि तुम्ही दारूचा गत्ता कुठेही आठ डोंगरामध्ये लावा, बघा तिथे लोक आपोआप जातात. म्हणजे वाईट गोष्टींकडे आम्ही चटकन जातोय आणि चांगल्या गोष्टींकडे नेण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतात. आम्हाला आवाहन करावं लागतंय की तुम्ही अश्वमेधमध्ये या, तुम्ही सुवर्ण कोकणमध्ये सामील व्हा, तुम्ही 15-16 ऑगस्टला या, त्या कार्यशाळेत सामील व्हा, तुम्ही श्रीमंत उद्योजक बना. मला वाटतं थोडीशी खेदाची गोष्ट. नक्कीच. हा, कारण गोव्यातल्या कॅसिनोच्या बद्दल जर बोलायचं झालं तर कॅसिनोच्या कोणी जाहिराती देत नाही. खरं तर तासाला तिथं 10 ते 20 हजार उडवले जातात, आपल्या बागा फुंकल्या जातात, म्हणजे त्याचा त्या गहाण ठेवल्या जातात, अशी परिस्थिती आहे. तर या भागाला आपल्याला हे सुंदर जर बनवायचं असेल तर कोकणातल्या लोकांनी आता काय स्वतःचं तपासून घेतलं पाहिजे? स्वतःचा आत्मविश्वास की स्वतःचा सातबारा? सर्वात महत्वाचं आत्मविश्वास पण बाजूला राहून दे, सातबारा पण बाजूला राहून देत. फक्त तुमच्या त्या आई वडिलांकडे बघा, तुमच्या त्या पत्नीकडे बघा, तुमच्या त्या मुलांकडे बघा आणि नक्की बघा खरोखरच मी एक मुलगा म्हणून माझं काम प्रामाणिक केलंय, खरोखरच एक नवरा म्हणून मी माझ्या पत्नीला सगळ्या गोष्टी दिल्यात, आणि खरोखरच मी बाबा म्हणायला किंवा वडील बोलायला मी लायक आहे का? एवढं भरभरून दिलंय परमेश्वरने. अशी कितीतरी उदाहरणं आपण टीव्हीच्या माध्यमातून इत्यादी मीडियाच्या माध्यमातून बघतो, ज्यांना हातपायी नाहीये तेही लाखो अरबो रुपये कमवतात, तेही आपल्या आई वडिलांना पूर्ण जग टाकून आणतात. आम्ही साधं मुंबईत नेताना सुद्धा दिवा गाडीची वाट बघावी लागते. जर ह्या सेकंड क्लास थर्ड क्लासच्या वरती जर जायचं असेल ना, फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करायचा आहे, विमान सेवा करायचं असेल ना ऋषी, तुम्हाला अश्वमेधमध्ये यावंच लागेल. पर्यायच नाहीये, पर्यायच नाहीये तुमच्या समोर. पण इथे तुम्हाला काही दिलं जात नाही. इथे फक्त तुम्हाला एक विचार दिला जातो, एक असा विचार जो तुम्हाला इथे स्पर्शून जाईल. आणि खरोखरच तुम्हाला वाटतं की मला माझ्या आई वडिलांचे, माझ्या मातृभूमीचे मला पांग फेडायचे आहेत, तर तुम्हाला ह्या कार्यशाळेत आवर्जून यावंच लागेल. सुवर्ण कोकणच्या अश्वमेधात मी नेहमी सांगतो, अश्वमेध म्हणजे उद्योजकीय विश्व जिंकण्यासाठी आम्ही चालू केलेलं आहे. हे जग जिंकण्यासाठी तुम्हाला याच्यात यावंच लागेल. 15-16 ऑगस्टची कार्यशाळा ही भव्य आहे. पुन्हा एकदा माझा महत्वाचा प्रश्न विचारतोय की या कार्यशाळेत येताना आपल्या डोक्यातल्या विचारांसोबत आणखीन काय काय आणायचंय? मला वाटतं प्रत्येक कार्यशाळेला आपण हा प्रश्न विचारतो आणि प्रत्येक कार्यशाळा मी हाच उत्तर देतो की काही येऊ नका, कृपा करून कोरे या. पूर्वीचा अनुभव, पूर्वीच्या तुमच्या सवयी, पूर्वीचे तुमचे स्वभाव काही येऊ नका. मी कोरा आहे, तुम्ही त्या पद्धतीत या आणि तुम्हाला घडवून घ्या. काहीतरी गोष्टी बरोबर घेऊन आलात जुना, तर मात्र त्या चेंज करायला खूप अवघड लागेल. तुम्ही उद्योजक बनाल पण त्यासाठी खूप मोठा पल्ला गाठावा लागेल. तर तुम्हाला सुलभ गतीने जर उद्योजक व्हायचं असेल तर तुम्ही कोरे या. काही बरोबर अहंभाव, स्वभाव, द्वेष, मत्सर, ईर्ष्या, लोभ काही घेऊन येऊ नका. नक्कीच. ईर्षा, लोभ हे काही असताना आपल्याजवळ अनेक जण असं नेहमी बोलताना असं म्हणतात की माझ्या जमिनीत काही नाहीये रे, मागच्या जी जागा आहे, पडवी आहे, तिथे एक गाय आहे, म्हैस आहे आणि त्यांचं शेण आहे. खरं तर त्या शेणाकडे आपण कधी पाहत नाही. शेणाकडे नीट पाहिलं तर कोकणातल्याच एका उद्योजकाच्या कष्टानं मिळणारं त्याच शेणातनं 62 लाखाचं उत्पन्न दिसेल. घरासमोरची जर तुळस पाहिली, त्या तुळशीचं संपूर्ण बागा पाहिल्या तर वर्षाला मिळणारं 30 लाखाचं उत्पन्न दिसेल. बाजूला असलेलं लाकडी कुंपण जर पाहिलं आणि त्या कुंपणाकडे निरखून पाहिलं तर एखादी तरी गुळवेल, गरुडवेल किंवा मिरवेल असेल, ही जर सोडल्यानंतर त्यातनं मिळणारं लाखो रुपयाचं उत्पन्न दिसेल. उत्पन्न प्रत्येक ठिकाणी आहे. आपला फक्त समस्या ही आहे की आपण पाहत नाही आहोत. हे पाहण्याचा दृष्टिकोन देणारा कार्यक्रम म्हणजे सुवर्ण कोकण. परत या ठिकाणी तुम्ही आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं. आभार.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.